Next point in C++ is type conversion. So type means data type. Type conversion in C++. Okay. So what is mean by the type conversion or typecasting? It is also called as a typecasting. Okay. So type conversion means it is basically a conversion from one type to another type. One type to another type. Okay. So means what? सपोज इंटिजरचं फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. सो आता वन टाईप टू अनदर डेटा टाईप मीन्स व्हॉट बघा. आता नाव जसं सी मध्ये फक्त बेसिक डेटा टाईप असतात म्हणजे इंट फ्लोट कॅरेक्टर, तसं C++ मध्ये युजर डिफाईन क्लास डेटा टाईप सुद्धा आहे. ओके. सो आता वन टाईप टू अनदर टाईप मीन्स व्हॉट की वन फ्रॉम वन बेसिक डेटा टाईप और फ्रॉम वन बेसिक प्रिमिटिव्ह टाईप. बेसिक प्रिमिटिव्ह डेटा टाईप to another basic or primitive data type. Means for example बघा into float or float चं conversion integer मध्ये, character चं conversion integer मध्ये or int चं conversion char मध्ये. ओके. मीन्स इकडे पण ज्या टाईपचं तुम्ही कन्वर्जन करणार आहे दुसऱ्या टाईप मध्ये. सो बोथ दी डेटा टाइप्स काय प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, बेसिक डेटा टाइप और इट इज ऑल्सो कॉल्ड एज बिल्ट इन डेटा टाइप. बिल्ट इन मीन्स व्हॉट सिस्टीम डिफाईन, त्याचं मिनिंग आहे. मीन्स हे कीवर्ड आहेत की नाही इंट फ्लोट डेटा टाइप तर आहेच आहेत, बट जेव्हा इंट फ्लोट की जसे जे कीवर्ड मीन्स व्हॉट ऑलरेडी डिफाईन वर्ड आहे. सो हे डेटा टाइप आहेत. इंटिजर हा डेटा टाइप आहे आणि तो डिफाईन करण्यासाठी इंट हे कीवर्ड यूज करतात. फ्लोट डेटा टाइप आहे तो रियल टाइपचे व्हेरिएबल विथ डेसिमल पॉइंट साठी फ्लोट. कॅरेक्टर डेटा टाइप आहे तो डिफाईन करण्यासाठी कॅर. सो जे बिल्ट इन डेटा टाइप आहे, सिस्टीम डिफाईन डेटा टाइप आहे, बेसिक डेटा टाइप आहे और प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, ऑलचं मिनिंग एकच आहे. सो त्या टाइप वन बेसिक डेटा टाइपचं कन्वर्जन दुसऱ्या बेसिक डेटा टाइप मध्ये करणार. ओके. देन आता C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. सो आपण क्लास टाइपचं बेसिक डेटा टाइप मध्ये पण करू शकतो. सो हे आपल्याला आहे. ओके. त्याच्यानंतर बेसिक डेटा टाइप टू class and one class type to another class type. Okay, so class is also user defined data type. Okay, so आपण class type चं conversion basic data type चं class type and class type चं class type. So बघा हे basic data type काय असतात, ह्याच्यासाठी आपण keyword यूज करतो already defined, आणि class type means what user defined. Okay, because class हा user ने define केलेला असतो. So type conversion means what, it is a conversion from one type to another type. तो आपण काय काय बघणार आहे, basic to basic, class type to basic, basic to class type and class type to class type. This is all we are going to see in a type conversion. Okay, so type conversion is of two type: implicit type conversion and explicit type conversion. Implicit type conversion and explicit type conversion. So implicit we can say that it is automatic type conversion. Means compiler automatically convert करतो particular type मध्ये, आणि explicit means what user करणार. ठीक आहे, ऑटोमॅटिक नाही, युजरला स्पेसिफाय करावं लागणार की कोणत्या टाइप मध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके. सो this explicit type conversion is user defined. युजरने डिफाईन केलं तरच ते टाइप कन्वर्जन होणार आणि ऑटोमॅटिक. सो जनरली जे आपण बेसिक टू बेसिक टाइप मध्ये करतो, प्रिमिटिव्ह टू प्रिमिटिव्ह, ते काय असतं ऑटोमॅटिक कन्वर्जन असतं, म्हणजे कंपायलर ऑटोमॅटिक ते कन्वर्ट करतो. फॉर एक्झाम्पल आता एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. सपोज आता बघा int x is equal to 4 लिहिलेला आहे, देन फ्लोट y लिहिलेला आहे आणि y is equal to x.
मीन्स व्हॉट, इथे काय होतंय की एक्स जो इंटिजर आहे त्याचं कन्व्हर्जन कधी पण राईट हँड साइडचं कन्व्हर्जन लेफ्ट हँड साइडच्या टाइप मध्ये होतं. ओके, सो इंटिजर एक्सचं कन्व्हर्जन वाय मध्ये होणार. फॉर एक्झाम्पल आता जर मी सी आउट वाय केलं, पण एक्सची व्हॅल्यू तर 4 आहे ना, पण आपण ह्या एक्स इंटिजरचं कन्व्हर्जन वाय मध्ये केलं, सो 4 हा कॉपी व्हायला पाहिजे वाय मध्ये, पण एक्स ची व्हॅल्यू काय 4, पण तो कन्वर्ट झाल्यामुळे काय डिस्प्ले होईल तुम्हाला 4.0 डिस्प्ले होईल. सो जे कन्व्हर्जन आहे ऑटोमॅटिकली इंटिजर व्हॅल्यूचं कशामध्ये झालं, फ्लोट मध्ये झालं. इथे तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही असाइनमेंट केले, जस्ट यू हॅव टू कॉपी द व्हॅल्यू ऑफ x into the y, बट y फ्लोट असल्यामुळे कंपायलर ऑटोमॅटिकली त्या 4 चं कन्वर्जन कशामध्ये करेल, 4.0 दॅट इज फ्लोट मध्ये करेल. ओके, फॉर एक्झाम्पल नाउ बघा y इज इक्वल टू 3.4 आहे. ओके, आणि इंट x आहे, देन x इज इक्वल टू y लिहिलं, सो कधी पण राईट हँड साइडचं कन्व्हर्जन लेफ्ट हँड साइड मध्ये होतं. सो इथे ऑटोमॅटिक होणार फ्लोटचं कन्व्हर्जन x मध्ये. जर आपण सी आउट x केलं तर यू विल गेट ओनली 3. सो y 3.4 होता, पण आपण त्याला इंटिजर x मध्ये कन्वर्ट केल्यामुळे तो काय झाला, ओनली 3 झाला. सो म्हणजे टाइप ड्युरिंग द टाइप कन्व्हर्जन देअर मे बी द डेटा लॉस होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल इथे नाही झाला, मे बी डेटा लॉस इथे नाही झाला, बट इथे झाला 0.4 चा. ओके, सो असं होऊ शकतं ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन मध्ये देअर मे बी अ लॉस ऑफ अ डेटा. फॉर एक्झाम्पल आता बघा, सपोज मी कॅर ch इज इक्वल टू a केलं and then int x is equal to ch टाकलं. सो ch काय कॅरेक्टर, पण x इंटिजर आहे. सो इथे जेव्हा मी सी आउट x करेल तेव्हा काय डिस्प्ले होईल, a ची आस्की व्हॅल्यू दॅट इज 97. सो इथे काय झालं, जे कॅरेक्टर टाइप व्हेरिएबल आपण असाइन केले ना, सो कॅरेक्टरचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये झालं आणि काय डिस्प्ले झालं, त्याची आस्की व्हॅल्यू. सो हे झालं ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन. इथे युजरला डिफाईन करायची गरज नाही, कंपायलर विल ऑटोमॅटिकली कन्वर्ट द वन टाइप इनटू द अनदर टाइप. ओके, सो जनरली इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन कधी होतं, जेव्हा तुमचं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला बोथ दी प्रिमिटिव्ह डेटा टाइप असतील तेव्हाच. ओके, नाउ अजून एका वेनी पण तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंटॅक्स सांगते, इम्प्लिसिट एक्सप्लिसिट. आता बघा हे झालं इम्प्लिसिट, ऑटोमॅटिकली कंपायलर करणार. ओके, नाउ एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन. तर सध्या आपण बेसिक टू बेसिकच बघतोय. सो मी काय सांगितलं की इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन जे आहे ऑटोमॅटिक टाइप कन्वर्जन हे बेसिक टू बेसिक मध्येच होतं. ओके, आणि एक्सप्लिसिट जे आता आपण बघणार आहे बेसिक टू मीन्स प्रिमिटिव्ह डेटा टाइप टू क्लास टाइप टू प्रिमिटिव्ह डेटा टाइप और बेसिक डेटा टाइप आणि क्लास टू क्लास. तर ह्याच्यामध्ये एक्सप्लिसिटच कंपल्सरी रिक्वायर्ड असतं. ओके, आणि देन एक्सप्लिसिट आपण बेसिक टू बेसिक मध्ये पण करू शकतो, म्हणजे युजर डिफाईन पण आपण बेसिक टू बेसिक मध्ये करू शकतो, बट बेसिक टू बेसिक कन्वर्जन मध्ये इम्प्लिसिट पण होतं ऑटोमॅटिकली बाय द कंपायलर. ओके, सो बघा आता फॉर एक्झाम्पल इथे दिलं मी तुम्हाला डबल x इज इक्वल टू 1.2. ओके, and int suppose sum is equal to int x plus 1. ओके, आता जर मी ह्याच्या ऐवजी जर हे स्टेटमेंट लिहिलं असतं int s is equal to x, तर हा s जसं मगाशी ऑटोमॅटिक कन्वर्जन झालं, तो हा x चं जे कन्वर्जन आहे ते s मध्ये s इंटिजर आहे, सो डायरेक्टली व्हॅल्यू काय गेली असती, s मध्ये 1 गेली असती. 0.2 ऑटोमॅटिकली काय झालं असतं, ट्रंकेट झालं असतं, म्हणजे हे झालं ऑटोमॅटिक और इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन. ओके, आणि इथे काय केलं मी की मी स्वतः डिफाईन केले ना इंटिजर व्हॅल्यू, युजरने डिफाईन केलेली आहे. सो इथे काय होणार, x चं कन्वर्जन इंटिजर मध्ये होणार 1 प्लस 1 आणि मग सेव्ह होणार सम मध्ये 2. आलं का लक्षात. सो हे झालं एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन. इथे ऑटोमॅटिकली कन्वर्ट झाला x इंटिजर मध्ये जो की डबल होता, आणि इथे पण कन्वर्ट झाला x इंटिजर मध्ये. ओके, बट फॉर दिस सम ओनली. ओके, आणि इथे आपण युजरनी स्पेसिफाय केलं इंट, इथे कुठेही युजरनी स्पेसिफाय नाही केलेलं, फक्त हे व्हेरिएबल डिक्लेअरला तर डेटा टाइप लागतोच ना, तसं इथे पण केलेलं आहे. ओके, पण x साठी काही नाही केलेलं, सो x ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 0.2 कट होऊन 1 फक्त काय होणार, स्टोअर होणार. सो इथे इम्प्लिसिट झालं आणि इथे काय झालं, एक्सप्लिसिट झालं. आलं का लक्षात. ठीक आहे, सो हे झालं तुमचं
एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन बेसिक टू बेसिक मध्ये. सेम तुम्ही कसं करू शकता बघा. सपोज आता इंट y इज इक्वल टू 10 आहे. ओके, देन डबल x इज इक्वल टू आता डबल y प्लस 10.2. ओके, सो y चं कन्व्हर्जन डबल मध्ये होणार म्हणजे 10.0 समथिंग प्लस 10.2 आणि मग ते x मध्ये होणार. सो y काय केला मी इंटचा डबल मध्ये कन्व्हर्जन केला एक्सप्लिसिटली. युजरनी हा डबल इथे व्हॅल्यू डबल लिहिलेला आहे ब्रॅकेट मध्ये. सो दिस इज एक्सप्लिसिटली टाईप कन्व्हर्जन बाय द युजर. ओके, हे झालं तुमचं एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन इन बेसिक टू बेसिक डेटा टाईप. सो मेन जे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे हे न्यू आहे. बेसिक टू क्लास टाईप, क्लास टू प्रिमिटिव्ह टाईप आणि क्लास टू क्लास टाईप. बिकॉज C++ इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे म्हणजेच इथे क्लास टाईप येतो. सो हे तीन आपल्याला मेन बघायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जनचा अजून एक वे आहे बघा फॉर बेसिक टू बेसिक, बेसिक टू बेसिक, प्रिमिटिव्ह टू प्रिमिटिव्ह, बिल्ट इन टू बिल्ट इन डेटा टाईप. एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जनचा अजून एक वे आहे बघा. सपोज बघा इथे फ्लोट f इज इक्वल टू 3.5 इंट b. सो आपण मगाशी कसं केलं तर सपोज मला ह्या फ्लोटचं इंटिजर मध्ये करायचं असेल तर मी असं करणार. ओके, ठीक आहे, एक्सप्लिसिटली असं करणार. ओके, तर हा एक केलं तर ह्यालाच एक ऑर आहे बघा. तुम्हाला सेम असंच तुम्ही दुसऱ्या वेळी एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन कसं करू शकता बघा. स्टॅटिक कीवर्ड अंडरस्कोर कास्ट. ओके, देन कोणत्या टाईप मध्ये करायचं आहे ते आणि कोणतं व्हेरिएबल कन्वर्ट करायचं आहे ते. सो ह्यालाच ऑप्शन हे आहे टाईप कास्ट ऑपरेटरनी. सो स्टॅटिक अंडरस्कोर कास्ट देन अँगल ब्रॅकेट मध्ये इंट म्हणजे कोणत्या टाईप मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे ते आणि कोणतं व्हेरिएबल. सो f व्हेरिएबल जे फ्लोट आहे त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून ते b मध्ये स्टोअर करायचे. सो इथे b ची व्हॅल्यू काय येणार 3 आणि इथे पण काय येणार 3 येणार. आणि असे पण तुम्ही नुसतं असं जरी केलं तरी पण व्हॅल्यू काय येणार 3 येणार. फक्त हे काय झालं इम्प्लिसिट झालं, कंपायलरने ऑटोमॅटिक केलं. आणि हे दोन झाले एक्सप्लिसिट, दीज आर द युजर डिफाईन. बिकॉज हे जे स्टेटमेंट आहे हे युजरनी इन्सर्ट केलेलं आहे. ओके, म्हणजे काय युजरनी स्पेसिफाय केलेलं आहे compiler ki to convert the f into int, to convert the f into int, but here user has not specified anything but automatically f is converted to the integer. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं बेसिक टू बेसिक डेटा टाईपचं इम्प्लिसिट पण आणि एक्सप्लिसिट पण. ओके, नाउ जे आपले जे मेन आता आपण बघणार आहे या चॅप्टर मध्ये बेसिक और यू कॅन से प्रिमिटिव्ह. बघा मी ऑल वर्ड तुम्हाला जो वर्ड विचारतील एक्झाम मध्ये तो बिल्ट इन डेटा टाईपचं कन्व्हर्जन क्लास टाईप मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. देन क्लास टाईपचं कन्व्हर्जन प्रिमिटिव्ह, बिल्ट इन और बेसिक डेटा टाईप मध्ये. देन क्लास टाईपचं अगेन क्लास टाईप मध्ये. ओके, सो हे आपल्याला बघायचं आहे. अँड दीज ऑल थ्री आर द एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन. म्हणजे युजरला इथे स्पेसिफाय करावं लागेल. ओके, सो दिस इज एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन. ओके, नाउ लेट्स सी बेसिक और प्रिमिटिव्ह टू क्लास टाईप. आता बघा आपण मगाशी काय केलं, एक इंटिजर व्हॅल्यू आहे सपोज 3. ओके, त्याच्यानंतर डबल d इज इक्वल टू एक्सप्लिसिट सांगते फॉर एक्झाम्पल किंवा त्याच्यानंतर डबल d इज इक्वल टू f. तर हा f जो इंटिजर आहे त्याचं डबल मध्ये कन्व्हर्जन होईल. ओके, सो दिस इज अ सिंटॅक्स. ओके, आता बघा क्लास टाईप मध्ये करायचे प्रिमिटिव्हचं, जसं इथे इंटिजरचं डबल मध्ये केलं. ओके, नाउ आता कन्सिडर करा की तुमच्याकडे एक क्लास आहे a आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे a1. ओके, सो आता बघा आपण इंटिजरचं कन्व्हर्जन डबल मध्ये करतोय. सो आपण असाइन कसं करतोय, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड म्हणजे इंटिजरचं डबल मध्ये जातो. सो आपण व्हेरिएबल नेम असाइन करतोय. ओके, नाउ a हा क्लास आहे
म्हणजेच हा क्लास टाईप झाला A1 हे त्याचं ऑब्जेक्ट झालं, म्हणजेच A1 हा कोणत्या टाईपचा झाला, क्लास टाईपचा. सो A1 हे ऑब्जेक्ट झालं, पण आपण त्याला काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट इज ऑल्सो व्हेरिएबल ऑफ क्लास टाईप A. आलं का लक्षात? सो ह्याचा टाईप काय झाला, A. जसं आपण इंट A करतो, ओके, तसा हा डेटा टाईप आहे आणि हे त्याचं व्हेरिएबल आहे, हा डेटा टाईप आहे आणि हे त्याचं व्हेरिएबल आहे. सो आपल्याला काय करायचंय, प्रिमिटिव्ह टू क्लास टाईप मध्ये करायचंय. सो असं करायचं, क्लास टाईपचं प्रिमिटिव्ह टू क्लास टाईप ना. सो A1 इज इक्वल टू A. सो A प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला क्लास टाईप मध्ये करायचंय. सो हे तर जसं डी हे व्हेरिएबल झालं की नाही ह्याचं, सो आपण इंटिजरचं कन्व्हर्जन डी मध्ये करतो, तसंच आपण A चं कन्व्हर्जन A1 मध्ये करणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आपण इथे व्हेरिएबल नेम लिहितो, पण हे अलाउड आहे का नाहीये ना, डायरेक्टली अलाउड. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय, प्रिमिटिव्ह टू क्लास टाईप करण्यासाठी वी हॅव टू यूज द कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर लक्षात नसेल तर परत एकदा रिकॉल करा. ओके, सो टू कन्वर्ट द प्रिमिटिव्ह डेटा टाइप एनी फ्लोट, कॅर, डबल, लॉंग, देन इंटिजर, कोणत्याही प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये, ऑब्जेक्ट म्हणजेच ऑब्जेक्ट कोणत्या टाइपचा असतो, क्लास टाइपचा असतो. सो कोणत्या पण टाइपचं कन्वर्जन, बेसिक डेटा टाइपचं कन्वर्जन क्लास टाइप मध्ये करण्यासाठी यू नीड अ कन्स्ट्रक्टर. ओके, आता पहिल्यांदा असं आपण डायरेक्ट करू शकतो का, म्हणजे हे कसं डायरेक्ट होतं इम्प्लिसिट, तसं हे डायरेक्ट करू शकतो का, नाही. बघा, तुम्हाला पहिले एरर येईल. सो आपण पहिल्यांदा एरर चेक करू, मग ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते. टर्बो सी मध्ये केलं तरी चालेल, तुम्हाला जो इझी वाटतो एडिटर त्याच्यामध्ये करा. आपण डायरेक्टली प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं करू शकतो का, आधी पहिल्यांदा चेक करूयात आपण. कन्स्ट्रक्टरचा यूज का करायचा मग ते पण तुम्हाला कळेल. एक क्लास घेऊ आधी आपण, सपोज ए. सिंपल, एकदम सिंपल वेनी करूयात. देन फंक्शन घेऊ व्हॅल्यू घेण्यासाठी, सेट ए सपोज, आणि एक डिस्प्ले करू. मला जे मेथड नेम द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. ओके, हा झाला आपला क्लास. नाव इंट मेन. आता आपण एक क्लास एक ऑब्जेक्ट घेऊ, एक व्हेरिएबल घेऊ, सपोज ch इंटिजर. ओके, नाव प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं क्लास 1 मध्ये. सो आता बघा, A1 डॉट सेट ए केलं तर प्रॉपर रन होणारच आहे. ओके, A1 डॉट पुट ए केलं, प्रॉपर सेट होणारच आहे. ओके, हे प्रॉपर कॉल होणार आहे. आता सपोज मी एक्सक्यूज मी 10 घेतली. ओके, आणि मला काय करायचंय, A1 CH, म्हणजेच काय, इथे काय करतोय आपण, राईट हँड साइडची टाइप कास्टिंग करतोय लेफ्ट हँड साइड मध्ये. सो राईट हँड साइडला काय, CH विच इज इंटिजर, म्हणजे बेसिक डेटा टाइप, प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा आहे CH. त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय, A1 मध्ये करतोय, आणि A1 कोणत्या टाइपचा आहे, क्लास टाइपचा आहे. सो हे पॉसिबल आहे का, आधी चेक करा. डायरेक्ट कन्वर्जन, स्ट्रीम डॉट CV सेव्ह केले, सेव्ह आहे. बघा, इथे एरर आलेली आहे. आलं लक्षात, नो नोन कन्वर्जन फ्रॉम आर्ग्युमेंट 1 फ्रॉम इन टू कॉन्स्ट ए. ए म्हणजे काय, ए टाइप मध्ये कन्वर्जन पॉसिबल नाहीये. कुठून, इन टू
A1 मध्ये, म्हणजेच काय प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं डायरेक्टली ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन पॉसिबल नाहीये. ओके, सो आता आपल्याला करायचं तर आहे कन्व्हर्जन, प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं कन्व्हर्जन ऑब्जेक्ट मध्ये. सो फॉर दॅट यू नीड अ कन्स्ट्रक्टर. ओके, सो आपल्याला एक कन्स्ट्रक्टर लिहावा लागेल. ठीक आहे, सो सेम प्रोग्राम आता बघा कसा लिहायचा आपण. डायरेक्टली कन्स्ट्रक्टर तुम्हाला राईट डाऊन करून दाखवते. सो आता आपल्याला सेट डेटा फंक्शनची गरज नाहीये. ओके, जेव्हा कन्स्ट्रक्टर लिहितो तो कन्स्ट्रक्टरला सेम नेम देणार. इथे काय करतो आपण, a ची व्हॅल्यू x मध्ये. ओके, हे इथपर्यंत झालं. नाऊ आता बघा होतंय का, सेव्ह केला प्रोग्राम, कंपाईल. परत एक एरर येईल बघा, नो मॅचिंग फंक्शन फॉर कॉल ए स्कोप रिझोल्युशन ए. तर हा ए च्या पुढे बघा पॅरेंथेसिस आहे, म्हणजे हा काय झाला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. बघा आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर इन्क्लूड केला नव्हता तेव्हा ह्या स्टेटमेंटला एरर नाही आली. एरर कोणत्या स्टेटमेंटला आली, कन्व्हर्जनला. आता कुठे एरर येते, इथे, की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाहीये. बघा जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर, आता जे बेसिक रूल आहे मी तुम्हाला कन्स्ट्रक्टर मध्ये पण एक्सप्लेन केले, जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर इन्क्लूड करत नाही तेव्हा कंपायलर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर करतो. ओके, बट तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्टर इन्क्लूड करता, कोणताही करा, पॅरामीटराइज जरी केला, कॉपी कन्स्ट्रक्टर जरी केला, ठीक आहे, बट तिथे मग जर पॅरामीटराइज जर तुम्ही केलाय तर इथे तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू देणं नेसेसरी आहे. ओके, म्हणजेच ते मॅच होईल. पण आता तुम्ही काय करताय, व्हॅल्यू पण देत नाहीये, म्हणजेच इथं काय कॉल होते, पॅरामीटराइज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तर तुम्ही युजच केलेला नाहीये. ओके, तुम्ही जर कन्स्ट्रक्टरचा युजच नाही केला तर कंपायलर विल ऑटोमॅटिकली क्रिएट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फॉर यू. ओके, बट तुम्ही कन्स्ट्रक्टरचा यूज केलेला आहे अदर दॅन डिफॉल्ट. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर फॉर एक्झाम्पल मी आता यूज केलेला आहे. ओके, बट मी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इथे कॉलच केलेलं नाहीये. ओके, सो कंपायलर कोणतं कॉल करतोय, डिफॉल्ट, पण तिला तिथे तर डिफॉल्टची डेफिनेशनच नाहीये. सो आपण काय करायचं, इथे एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जस्ट इन्क्लूड करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही काही राईट डाऊन करू नका, जस्ट. ओके, नाऊ आता बघा आपली एरर जाईल. आता सेट ए फंक्शनच नाही. आता बघा इथे काय होतं, बघा इथे काय होतं बघा, A1 नी कन्स्ट्रक्टर कॉल होतं ए, त्याला व्हॅल्यू पास होते ch. आलं लक्षात. आता ऍक्च्युअली हा सिंटॅक्स नाहीये, फक्त मी एक्सप्लेनेशन साठी सांगते. तर हे आपलं इथे बघा आपण काय करतोय, ch विच इज इंटिजर, तो आपण कशाला असाइन करतोय, एका ऑब्जेक्टला असाइन करतोय. म्हणजेच काय, इंटिजर बेसिक डेटा टाईपचं कन्व्हर्जन आपण एका ऑब्जेक्ट मध्ये, क्लास टाईप मध्ये करतोय. सो हे कसं कॉल होतं, A1 ऑब्जेक्टनी हे जे ए कन्स्ट्रक्टर आहे ते कॉल होतं आणि त्याला ch ची व्हॅल्यू पास होते. ओके, सो ch ची व्हॅल्यू पास झाली की ती व्हॅल्यू इथे x ला जाते, दॅट इज 10. एक्स कॉपी होतो ए मध्ये, त्या ऑब्जेक्टच्या ए मध्ये. ओके, मग जेव्हा आपण A1 डॉट पुट ए करतो तेव्हा ए ची व्हॅल्यू काय डिस्प्ले होणार, 10. ओके, सो आपण कन्स्ट्रक्टर कॉल न करता हे बॅकएंडला होतं कॉल. ओके, सो आपण इथे कन्स्ट्रक्टर कॉल केलाय का, नाही. बट कन्स्ट्रक्टर कॉल न करता आपण काय करतो, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, एका बेसिक डेटा टाईपची व्हॅल्यू डायरेक्टली आपण ऑब्जेक्टला असाइन करतोय. म्हणजेच ती अल्टिमेटली कुठे जाते, ऑब्जेक्ट मधल्या एका व्हेरिएबलला, दॅट इज ए व्हेरिएबलला. ओके, नाउ बघा आता मी रन करते. बघा ए ची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली. ओके, सो आता आपण जर कन्स्ट्रक्टर युजच केला असता डिफॉल्ट, तर आपण इथे काय पास केलं असतं आणि आपल्याला 10 व्हॅल्यू पाहिजे असती तर 10 पास केले असते. ओके, हे आपला नॉर्मल वे आहे. मग इथे काय होतं, डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होतं, ती 10x मध्ये जाणार आणि तो x जाणार a मध्ये. तर हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, बट आता आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल न करता पण आपण काय करतोय,
व्हॅल्यू असाइन करतोय डायरेक्ट इंटिजर व्हेरिएबलची त्या ऑब्जेक्ट मधल्या एका इंटिजर व्हेरिएबलला. म्हणजेच इथे आपण काय केलं, इंटिजर एक्सचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, ऑब्जेक्ट मध्ये. आणि ऑब्जेक्ट कोणत्या टाईपचा आहे, क्लास टाईप मध्ये. सो आपण इंटिजर बेसिक डेटा टाईपचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, ऑब्जेक्ट मध्ये केलं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं प्रिमिटिव्ह टू क्लास प्रिमिटिव्ह टू क्लास टाईप कन्व्हर्जन. ओके, नाउ नेक्स्ट आता आहे क्लास टाइप टू primitive type conversion. क्लास टाइप टू प्रिमिटिव्ह टाइप कन्व्हर्जन. ओके, मीन्स व्हॉट आपल्याला काय करायचंय बघा. आता सपोज हा A1 माझा क्लास आहे, एक इंटिजर व्हेरिएबल आहे. ओके, सो मला काय करायचं आता, ह्या क्लास टाइपचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करायचं. आलं का लक्षात? म्हणजेच काय की A1 ऑब्जेक्ट मध्ये एखादं व्हेरिएबल असेल A, तर त्याची व्हॅल्यू असाइन करायची X ला. बघा, जेव्हा आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये A1 प्लस A2 करतो तेव्हा ऍक्च्युअली ऑब्जेक्टचे ऍडिशन होते. मीन्स व्हॉट होतं की त्या ऑब्जेक्ट मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, सपोज A आहे, त्याचे ऍडिशन होते एका थर्ड ऑब्जेक्टच्या A मध्ये. ओके, सो ऑब्जेक्टचे ऍडिशन मीन्स व्हॉट, त्याच्या अंडर जे व्हेरिएबल आहेत त्याचे व्हॅल्यूचे ऍडिशन होते. सेम तसंच क्लास टाईपचं कन्व्हर्जन आपण प्रिमिटिव्ह टाइप मध्ये करतोय. मीन्स व्हॉट, इकडची व्हॅल्यू राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड मध्ये जाणार आहे. ओके, म्हणजेच काय, ऑब्जेक्टची व्हॅल्यू जाणार मीन्स व्हॉट, ऑब्जेक्ट मध्ये जी बेसिक डेटा टाइपची व्हॅल्यू आहे ती कन्वर्ट होऊन ती कॉपी होणार लेफ्ट हँड साइड मध्ये. म्हणजेच काय, आपण कन्व्हर्जन करतोय क्लास टाइपचं प्रिमिटिव्ह मध्ये. आपण असं करत नाही बघा, x इज इक्वल टू A1 डॉट A. सो दिस इज नॉट द कन्व्हर्जन. हे काय, डायरेक्ट असाइनमेंट आहे. जसं इंट x इज इक्वल टू x आणि इंट y आहे. ओके, आणि y ची सपोज काय व्हॅल्यू आहे आणि y ची व्हॅल्यू आपण x मध्ये टाकतोय, दोन्ही इंटिजर आहे. सो इथे काय कन्व्हर्जन होत नाही. सेम तसंच A1 मधला A जर इंटिजर आहे, म्हणजे क्लास A मध्ये मी एक इंट व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि मी A1 डॉट A x मध्ये टाकते. सो दिस इज नॉट अ टाइप कन्व्हर्जन. साधा इंट मध्ये जाते. ओके, बट जेव्हा मी x इज इक्वल टू A1 म्हणते तेव्हा A1 हे ऑब्जेक्ट आहे, कोणत्या टाइपचं, क्लास टाइपचं, आणि x हे व्हेरिएबल आहे इन टाइपचं. सो इथे काय करतोय आपण, क्लास टाइपचं कन्व्हर्जन इंटिजर टाइप मध्ये करतोय. ओके, सो दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. बघा आता, सेम मग सारखंच आहे. पब्लिक सेम जर लिहिलं तुम्ही ते इथे काय करता, दिस डॉट A इज इक्वल टू A असं करता ना, बरोबर. ॲरो लिहिता. ठीक आहे, void सेम जर असेल तुमचं क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आणि इथे पास केलं तर तुम्ही दिस कीवर्ड यूज करता. ठीक आहे, हा झाला क्लास. नाउ इंट मेन A1 इंट x आहे. ओके, आता x मध्ये नाही व्हॅल्यू टाकायची. आता A1 मधले जी A ची व्हॅल्यू तुम्ही घेणार ना, ती आता x मध्ये टाकायची. मग अशी काय केलं आपण, x h इंटिजर व्हॅल्यू घेतलेली, त्याची व्हेरिएबल आपण ऑब्जेक्ट मधल्या व्हेरिएबल मध्ये टाकली बाय द कन्व्हर्टिंग प्रिमिटिव्ह टू क्लास. आता आपण काय करणार, x ची आता व्हॅल्यू घ्यायची नाही, बिकॉज आपल्याला क्लास टाइप टू प्रिमिटिव्ह मध्ये करायचंय. म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय बघा, पहिल्यांदा आपण सेट A कोणतीही व्हॅल्यू घ्या, put A. आता x इज इक्वल टू A1. मग अशी काय होतं, A1 इज इक्वल टू x. आता काय, x इज इक्वल टू A1 म्हणजे राईट हँड साइडचं कन्व्हर्जन लेफ्ट हँड साइड मध्ये होतं. सो A1 हा क्लास टाइप आहे. सो क्लास टाइपचं कन्व्हर्जन होणार आहे इंटिजर मध्ये. बट डायरेक्टली इट इज पॉसिबल ऑर नॉट, लेट्स सी.
बघा इथेच एरर आली, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. मीन्स काय, डायरेक्ट कन्व्हर्जन इज नॉट पॉसिबल. ओके, सो फॉर दॅट आपल्याला टाईप जे आपण ऑपरेटर यूज केलेलं ना ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये, सो आपल्याला इथे पण टाईप कास्टिंग यूज करावं लागतं युजिंग द ऑपरेटर. सो जसं बेसिक डेटा टाईपचं क्लास टाईप करण्यासाठी आपण काय यूज केलं, बेसिक किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं क्लास टाईप मध्ये करण्यासाठी आपण काय यूज केला, कन्स्ट्रक्टर. ओके, नाउ क्लास टाईपचं कन्व्हर्जन बेसिक मध्ये किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये करण्यासाठी आपण यूज करणार आहे टाईप कास्टिंग. ओके, आणि हे टाईप कास्टिंग कसं करायचंय बघा, युजिंग द ऑपरेटर कीवर्ड, सेम लाईक आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये बघितलं. देन इथे टाईप कीवर्ड, ओके, देन पॅरेंथेसिस and here return type of data म्हणजे व्हॅल्यू. ओके, सो हा टाईप मीन्स व्हॉट झाला, टाईप टू कन्वर्ट इनटू. तुम्हाला ज्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचं आहे ते, तसं मला आता ऑब्जेक्ट इंटिजर मध्ये करायचे तर इथे इंट येणार. मला ऑब्जेक्टचं कन्वर्जन फ्लोट मध्ये करायचंय तर इथे फ्लोट येणार, बिकॉज आपण क्लास टाईपचं बेसिक मध्ये करतोय. सो हे टाईपचं कन्वर्जन मला आता, टाईप मीन्स व्हॉट की मला क्लास टाईपचं बेसिक मध्ये करायचं. बेसिक नेमकं कोणता, इंटिजर, फ्लोट, कॅर, तर तो येणार. ओके, सो तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये कोणत्या टाईपचं व्हेरिएबल, जसं मी क्लास ए मध्ये इंट ए केलंय, सो ए इंटिजर आहे ना, सो इथे पण इंट येणार. जर तुम्ही क्लास मध्ये फ्लोट केला असेल तर इथे फ्लोट येणार. ओके, क्लास मधलं व्हेरिएबल जर कॅर असेल तर इथे कॅर येणार. सो तुम्हाला ज्या टाईप मध्ये क्लास टाईपचं कन्व्हर्जन करायचं आहे, ज्या बेसिक डेटा टाईप मध्ये, त्याचा टाईप इथे येणार आहे. ओके, सो आता ते कसं करायचं ते आपण बघूया. सो इथे आता आपल्याला ऑपरेटर इंट मध्ये करायचं आहे. ओके, आणि रिटर्न करणार आपण कशाची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू. ए आपण इथे ऍक्सेस करू शकतो बिकॉज सेम क्लासचा आहे. ओके, नाउ आता हे कसं कॉलिंग होणार बघा, A1 ऑब्जेक्टनी हा ऑपरेटर कॉल होणार. ओके, ऑपरेटर कॉल होणार. आता बघा, तुम्ही पहिल्यांदा काय केलं, A1 डिक्लेअर केला. ओके, सो A1 मध्ये मेमरी अलोकेशन कशाला असेल, A1 हा कोणत्या क्लासचा आहे, ए चा आहे. सो ए मध्ये काय, ए आहे स्मॉल, सो स्मॉल ए ला मेमरी अलोकेशन झालं. ओके, नाउ A1 ने तुम्ही कोणतं फंक्शन कॉल केलं, सेट ए, त्याला पास काय केलं, 20. सो A1 च्या ए मध्ये काय जाणार, 20 जाणार. ओके, आफ्टर दॅट तुम्ही काय केलं, A1 डॉट पुट ए, मग कुठे आला कंपायलर, इथे आला. सो पुट ए म्हणजे ए केला. सो हा ए कोणता, A1 चा ए, बिकॉज तुम्ही फंक्शन कशाने कॉल केले, A1 ने कॉल केले. सो डिस्प्ले झालं ए इज इक्वल टू 20. नाउ आता इथे कसं होतं, A1 काय करतो, जेव्हा इथे ऑपरेटर ओव्हरलोडिंगच होतं. सो जेव्हा तुम्ही एक बेसिक डेटा टाईप व्हेरिएबल इक्वल टू ऑब्जेक्ट घेताय, तेव्हा कंपायलर सर्च करतो ऑटोमॅटिकली फॉर द ऑपरेटर फंक्शन. ओके, सो इथे काय होतं, A1 नी कॉल होतं ऑपरेटर फंक्शन, ऑपरेटर फंक्शन हे फंक्शन कॉल होतं. ओके, सो A1 नी कोणतं फंक्शन कॉल होणार, हे ऑपरेटर कीवर्ड. तिथे काय केलं, रिटर्न ए. सो ए मीन्स व्हॉट, A1 नी फंक्शन कॉल झाले. सो A1 चा ए काय होता, 20. सो तो रिटर्न झाला. रिटर्न झालेला 20 कुठे सेव्ह झाला, एक्स मध्ये. सो आता एक्स ची व्हॅल्यू काय गेली, 20. मगाशी काय केलं आपण, मगाच्या प्रोग्राम मध्ये बेसिकचं क्लास टाईप मध्ये, सो CH मध्ये आपण व्हॅल्यू घेतली 10. ओके, CH मध्ये काय घेतलं आपण, 10 व्हॅल्यू घेतली. ती व्हॅल्यू आपण क्लास टाईप मध्ये टाकली. क्लास टाईप मध्ये A1 मध्येच टाकली, म्हणजेच काय, A1 च्या ए मध्ये टाकली. सो आपण बेसिक डेटा टाईपच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या व्हेरिएबल मध्ये टाकली. आता इथे आपण रिव्हर्स करतोय, बिकॉज आता आपण क्लास टाईप टू बेसिक करतोय. सो ऑब्जेक्ट मधली व्हॅल्यू आपण बेसिक डेटा टाईपच्या व्हेरिएबल मध्ये टाकली. ओके, नाउ आता आपण ह्याला एक्झिक्यूट करू. सो ए ची व्हॅल्यू 20 आणि ती आपण एक्स मध्ये टाकलेली आहे बाय युजिंग द टाईप कन्व्हर्जन क्लास टाईप टू बेसिक. ओके, बघा एक्स ची व्हॅल्यू पण काय आली, 20 आली. ओके, सो इथे आपण काय करतो,
क्लास टाईपचं कन्व्हर्जन आपण इथे काय केलेलं ह्या स्टेटमेंटनी बेसिक डेटा टाईप केलेलं युजिंग द टाईप कास्टिंग ऑपरेटर. ओके, सो बेसिक टू क्लास टाईप करण्यासाठी कन्स्ट्रक्टर आणि क्लास टाईप टू बेसिक करण्यासाठी टाईप कास्टिंग ऑपरेटर. ओके, म्हणजे हे फंक्शन. ठीक आहे. नाउ द लास्ट कन्व्हर्जन इज क्लास टाईप टू क्लास टाईप, म्हणजे एका ऑब्जेक्टचं दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये. आता बघा आपण जेव्हा फ्रेंड फंक्शन केलं, ऍक्च्युली फ्रेंड फंक्शन नाही, आपण जेव्हा ऑपरेटर ओव्हरलोडिंग करतो बघा, सो A1 प्लस A2 करतो आणि त्याची व्हॅल्यू A3 मध्ये स्टोअर करतो. ओके, सो त्या केसमध्ये हे जे तिन्ही ऑब्जेक्ट असतात ना ते हे एकाच क्लासचे असतात, सो तिथे कन्व्हर्जन करायची गरज नाही. जसं बघा इंट A B C, A मध्ये आपण 10 घेतलं, B मध्ये 20 घेतलं आणि C इज इक्वल टू A प्लस B घेतलं, तर इथे कन्व्हर्जन होतं का? नाही, बिकॉज ऑल थ्री आर इंटिजर टाईप. सेम तसंच आपण जेव्हा एका क्लासचे 3 ऑब्जेक्ट्स आहेत A चे A1 A2 A3. ओके, सेम लाईक दिस. सो आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये काय करतो? बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असं करतो. सो इथे कन्व्हर्जन वगैरे काहीच होत नाही, बिकॉज हे तिन्ही पण एकाच टाईपचे असतात, सेम लाईक इथे. ओके, बट आता वन क्लास टाईप टू अनदर क्लास टाईप मीन्स व्हॉट? एक ऑब्जेक्ट एका क्लासचा असेल आणि दुसरं ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासचा असेल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल बघा, वन क्लास टाईप टू अनदर क्लास टाईप. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, क्लास आयटम आहे एक AB सपोज आपण डिक्लेअर केलेले आहेत. ओके, देन क्लास एक प्रोडक्ट आहे सपोज, त्याच्यामध्ये मी एक MN डिक्लेअर केलेला आहे फॉर एक्झाम्पल. ओके, नाउ मेन घेतला, इंट मेन, वॉइड मेन जे असेल ते घ्या. देन दोन्ही क्लासचे ऑब्जेक्ट डिक्लेअर केले. ओके, आता आपण असं करतोय I1 इज इक्वल टू P1. बघा आता मगाशी A2 A1 मध्ये गेलं, ह्याचं मिनिंग काय आहे की A2 आणि A1 हे दोन्ही पण एकाच क्लासचे आहेत. पण आता बघा P1 हा एका क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि I1 हा एका क्लासचा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपण इथे काय करतोय? प्रोडक्ट क्लासचं कन्व्हर्जन आयटम क्लास मध्ये करतोय. सो वन क्लास टाईपचं कन्व्हर्जन अनदर क्लास टाईप मध्ये करतोय. तर हे आपल्याला करायचं आहे इन क्लास टाईप टू क्लास टाईप कन्व्हर्जन. ओके, सो क्लास टू क्लास टाईप कन्व्हर्जन दोन वेनी करतात बघा, युजिंग कन्स्ट्रक्टर, जसं आपण बेसिक टू क्लास टाईप करायचो, आणि युजिंग कास्टिंग ऑपरेटर, जसं आपण कशामध्ये यूज केलेलं आहे? क्लास टाईप टू बेसिक मध्ये. हे दोन्ही आपण यूज करतो. दोघींपैकी कोणतीही मेथड आपण दोन्ही पण बघणार आहे क्लास टाईप टू क्लास टाईप कन्व्हर्जन करण्यासाठी. ओके, नाउ जेव्हा तुम्ही युजिंग कन्स्ट्रक्टर करता क्लास टाईप टू क्लास टाईप मध्ये कन्व्हर्जन, दोन क्लासेस असणार ना तुमच्याकडे, आणि जेव्हा तुम्ही युजिंग कन्स्ट्रक्टर करता एका क्लासचं कन्व्हर्जन दुसऱ्या क्लासमध्ये, तेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्टर कोणत्या क्लासमध्ये लिहायचं आहे? लेफ्ट साइडला जे ऑब्जेक्ट आहे त्या क्लासमध्ये. फॉर एक्झाम्पल I1 इज इक्वल टू P1, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट टाईपचं कन्व्हर्जन आयटम टाईप मध्ये करायचं. सो आयटम क्लास मध्ये काय येणार? कन्स्ट्रक्टर येणार. आलं लक्षात? आणि जर युजिंग कास्टिंग ऑपरेटर, जसं आपण हे कास्टिंग ऑपरेटर म्हणजे हे इथे तुमचा टाईप येणार आणि रिटर्न डेटा. ओके, सो हे कास्टिंग ऑपरेटर. तर हे कुठे लिहिणार? राईट हँड साइडला जो आहे, ज्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे दुसऱ्या टाईप मध्ये. ओके, तर इथे तुमचं येणार आहे कास्टिंग ऑपरेटर. हे फंक्शन कोणत्या क्लासमध्ये येणार? राईट हँड साइडच्या. ओके, सो तुम्ही क्लास टाईप टू क्लास टाईप कोणत्या ऑब्जेक्टचं कन्व्हर्जन कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये करताय? सो लेफ्ट हँड साइडला जो ऑब्जेक्ट आहे त्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर येणार, जर तुम्ही युजिंग कन्स्ट्रक्टर कन्व्हर्जन करत असाल तर. आणि जर तुम्ही कास्टिंग ऑपरेटरनी कन्व्हर्जन करत असाल तर राईट हँड साइडला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या क्लासमध्ये ते ऑपरेटर फंक्शन येणार. आलं का लक्षात? ठीक आहे, काय सांगितलं? सो पहिला बघा आपण काय बघितलं? बेसिक टू क्लास टाईप. सो ह्याच्यामध्ये आपण काय यूज केला? कन्स्ट्रक्टर. देन क्लास टाईप टू बेसिक, ह्याच्यामध्ये काय यूज केलं आपण? ऑपरेटर, म्हणजेच कास्टिंग ऑपरेटर, ऑपरेटर फंक्शन. ओके, आणि क्लास टाईप टू क्लास टाईप मध्ये कन्व्हर्जन असेल
तर आपण दोन वेनी करू शकतो, कन्स्ट्रक्टर आणि हे कास्टिंग ऑपरेटर, दोन्ही वे याच्यामध्ये करू शकतो. ओके, नाउ कन्स्ट्रक्टर टू कास्टिंग ऑपरेटर दोन्ही मध्ये आपण करणार. ठीक आहे. सो जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्टरनी करायचं असेल क्लास टू क्लास, तो जो लेफ्ट हँड साइडला ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये कन्व्हर्जन करणार आहे ज्या टाइप मध्ये, सो लेफ्ट हँड साइडला जे ऑब्जेक्ट आहे त्या क्लासमध्ये येणार. सो LHS ला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर टाकणार आणि RHS ला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या क्लासमध्ये हे ऑपरेटरचं फंक्शन लिहिणार. ओके, सो हे झाले आपलं मेन रूल. नाउ आता आपण एक प्रोग्राम मी लिहिते, देन मी तुम्हाला तो एक्सप्लेन करते. सो आता आपण युजिंग कन्स्ट्रक्टर पहिले एक क्लास दुसऱ्या क्लासमध्ये कन्वर्ट करू. सो आता आपल्याला इथे एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करावा लागेल. मला प्रोडक्टचं कन्व्हर्जन प्रोडक्ट टाइपचं आयटम मध्ये करायचे. सो मी दोन्ही पण क्लास आहेत, सो मी युजिंग कन्स्ट्रक्टर करते. सो मला प्रोडक्टचं कन्व्हर्जन आयटम मध्ये करायचं. सो लेफ्ट हँड साइडला मला आयटमचं ऑब्जेक्ट असणार आहे आयटम क्लासचं. सो मी कन्स्ट्रक्टर कुठे लिहिलेलं आहे आयटम क्लासमध्ये. तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग एक्सप्लेन करते, फक्त जस्ट राईट डाऊन करून घेतात तुम्ही प्रोग्राम. याच्यामध्ये एरर्स येणार आहेत आणि त्या मी तुम्हाला प्रोग्राम टाइप केल्यावरती आपण टाइप करताना कंपाइल केल्यावरती मी ते तुम्हाला ते रिझॉल्व्ह करून दाखवते. हा एक जनरल प्रोग्राम आहे, याच्यात पण पुढे एरर्स येणार आहेत, पण त्या काय ते मी तुम्हाला नंतर सांगते. हे आपण नंतर प्रॉपर डिस्प्ले करू. जस्ट मी डायरेक्टली डिस्प्ले करते इथे. देन इंट मेन. नाउ इथे आता आयटम क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं, प्रोडक्ट क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. देन ठीक आहे, आता बघा P1 चं कन्व्हर्जन I1 मध्ये करते. सो इथे मी कन्स्ट्रक्टर यूज केलाय, सो कंपायलर इकडे येणार. ओके, P मधली जी M ची व्हॅल्यू आहे ती टाकणार A मध्ये, P मधली जी N ची व्हॅल्यू आहे ती B मध्ये टाकणार. आता बघा जेव्हा आपण x इज इक्वल टू A1 करतो क्लास टाइप टू बेसिक, तेव्हा काय होतं A1 मध्ये जो A व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू x मध्ये जाते. ऑब्जेक्ट कॉपी होतो मीन्स व्हॉट, ऑब्जेक्ट कॉपी होतो मीन्स व्हॉट, त्या ऑब्जेक्ट मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ते कॉपी होतात लेफ्ट हँड साइड मध्ये. सो इथे पण काय होणार, P1 प्रोडक्ट टाइपचा आहे त्याचं कन्व्हर्जन I1 आयटम टाइप मध्ये होणार. मीन्स व्हॉट, P1 मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याचं ते कॉपी होणार I1 च्या व्हेरिएबल्स मध्ये. ओके, सो आपल्याला काय करायचं बेसिकली, जेव्हा आपण वन क्लासचा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टला असाइन करतो तेव्हा व्हॅल्यू कॉपी होते ना. जसं बघा डबल f इज इक्वल टू 3.4 आहे आणि इंट x इज इक्वल टू f करतो तेव्हा f ची व्हॅल्यू x मध्ये जाते, बरोबर की नाही, फक्त ती ट्रंकेट होऊन जाते 3 कारण की इंटिजर मध्ये. सो पण f ची व्हॅल्यू x मध्ये जाते ना. सो इथे पण काय होणार, P1 ची व्हॅल्यू I1 मध्ये होणार, बट P1 इज अ ऑब्जेक्ट. ओके, आणि हा पण ऑब्जेक्ट आहे, पण हे दोन्ही डिफरंट टाइपचे. जर सेम टाइपचे असते तर डायरेक्टली कन्वर्ट झाले असते. मीन्स व्हॉट, तिथं कन्व्हर्जनची गरजच नसते. जसं x मध्ये 10 आहे आणि इंट y इज इक्वल टू x, सो दोन्ही इंटिजर आहे, सो x ची व्हॅल्यू डायरेक्ट कॉपी होते. पण आता हा एका टाइपचा आणि हा एका टाइपचा आहे, सो इथे टाइप कास्टिंगच लागणार आहे आपल्याला. आणि आपण काय यूज केलंय, कन्स्ट्रक्टर. सो हा P1 आपण I1 मध्ये कॉपी करणार, म्हणजेच काय P1 मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू आपण टाकणार आहे आयटमच्या व्हेरिएबल मध्ये. सो इथे काय कॉल होणार आहे, हा कन्स्ट्रक्टर. ओके, आणि जसे x इज इक्वल टू A1 किंवा बेसिक डेटा टाइपचं कन्व्हर्जन जेव्हा आपण क्लास टाइप मध्ये केलं तेव्हा ऑटोमॅटिकली कसं
कन्स्ट्रक्टर कॉल झालं तसं इथे पण कन्स्ट्रक्टर कॉल होणार, हा P1 कॉपी होणार ह्या P मध्ये, किंवा इथे P1 लिहिलं तरी चालेल तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर. P मध्ये कॉपी होणार म्हणजेच काय की ह्यातल्या ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या P मध्ये जाणार, आणि P हा प्रोडक्ट टाईपचाच आहे नसो, हे डायरेक्टली कॉपी होणार. जसं XY मध्ये कॉपी होतो तसं P1 प्रोडक्ट टाईपचा आणि हा P पण प्रोडक्ट टाईपचा आहे, सो डायरेक्टली कॉपी होईल, इथे नाही कन्व्हर्जन होत. मग P मधल्या N ची व्हॅल्यू A मध्ये जाणार, P मधल्या N ची व्हॅल्यू B मध्ये जाणार. ओके, म्हणजेच आपण काय केलं, युजिंग कन्स्ट्रक्टर एका ऑब्जेक्ट मधल्या व्हॅल्यू दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये टाकल्या. म्हणजेच काय, वन क्लास टाईपचा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लास टाईपच्या ऑब्जेक्ट मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. ओके, सो आता बघा हा तर प्रोग्राम तर सिंपलच आहे ना, फक्त हेच फंक्शन तुमच्यासाठी न्यू होतं. बाकी शो ए बी, ए आणि बी व्हॅल्यू डिस्प्ले केली हे तर सेमच आहे, सेट डेटा एक पुट डेटा. ओके, जसं आपण इच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये केलेलंच आहे हे सगळ्या. एक आपल्याला डिफॉल्ट करावं लागेल, बिकॉज आपण कन्स्ट्रक्टर यूज करणार आहे पॅरामीटराइज. P1 च लिहू, देन A मध्ये जाणार P1 डॉट M ची व्हॅल्यू, B मध्ये जाणार P1 डॉट N ची व्हॅल्यू. void show AB cout A is equal to A, B is equal to B. ओके, हा संपला क्लास. देन दुसरा क्लास प्रोडक्ट. तुम्ही आयटमचं प्रोडक्ट मध्ये करू शकता कोणतंही, ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला युजिंग कन्स्ट्रक्टर करत असाल आणि तुम्हाला आयटम टाईपचे जर प्रोडक्ट मध्ये करायचं असेल तर मग प्रोडक्ट मध्ये कन्स्ट्रक्टर येणार. ओके, सेट पेमेंट. ठीक आहे, हे तर तुम्हाला प्रॉपर माहिती आहे सगळं. आता आपण प्रोडक्टचं आयटम मध्ये करणार आहे. पहिले P1 मध्ये व्हॅल्यू पाहिजे, सेट mn. दोन व्हॅल्यू पास केलं. देन इथे आपण करणार I1 इज इक्वल टू P1. देन आता I1 डॉट शो AB. बघा आपण I1 मध्ये तर व्हॅल्यू पण नाही घेतल्यात. ओके, पण आपण टाईप कास्टिंग करतोय म्हणून आपण प्रोडक्टच्या ज्या M आणि N च्या व्हॅल्यू त्या आपण I1 च्या AB मध्ये टाकणार आहे. ओके, हे झाला आपला प्रोग्राम. नाव आता एकदा कंपाईल करून बघा, एरर्स येणार आहेत त्याच्यामध्ये. सिंटॅक्स एरर आहे, नो मॅच फॉर द ऑपरेटर. बघा आता हे जे प्रोडक्ट आहे ना, आता कंपाईल कसं होतं बघा, टॉप टू बॉटम होतं. सो पहिली लाईन कंपाईल झाली, दुसरी झाली, तिसरी, चौथी, इथपर्यंत आलो. पण इथपर्यंत प्रोडक्ट कुठे कंपायलरला दिसला का, नाही दिसला. म्हणजेच काय आलं, अनडिफाईन आलं की नाही प्रोडक्ट. सो आपल्याला इथे प्रोडक्ट पहिले डिक्लेअर करावं लागेल. दिस इज अ फॉरवर्ड डिक्लेरेशन. आपण फ्रेंड फंक्शन ऑफ अ 2 क्लासेस त्याच्यामध्ये केलं बघा, फॉरवर्ड डिक्लेरेशन. बिकॉज जेव्हा टॉप टू बॉटम कंपाईल होतं तेव्हा इथे येतो कंपायलर. ते ह्याच्या आधी
प्रोडक्ट हे कुठे डिफाईनच नाही ना केलेलं, सो इथे काय येणार, एरर येणार. सो आता कंपाईल करू. सो आता एरर P1 has incomplete type. आता बघा P1 जे आपण M आणि N चे ऍक्सेस केलेले आहेत, प्रोडक्ट मध्ये M आणि N काय आहेत, प्रायव्हेट आहेत ना, सो आपण ते आउटसाइड क्लास डायरेक्टली ऍक्सेस, प्रायव्हेट व्हेरिएबल्स हे युजिंग ऑब्जेक्ट सुद्धा नाही ऍक्सेस करू शकत, पब्लिक करू शकतो, सेम क्लास मध्ये करू शकतो, पण आउटसाइड क्लास आपण प्रायव्हेट व्हेरिएबल त्या सेम क्लासच्या ऑब्जेक्टने सुद्धा ऍक्सेस नाही करू शकत. सो आपण काय करायचं, पण मेंबर फंक्शन ऍक्सेस करू शकतो. सो आता आपण काय करूया, तिथं इंट गेट एम एक घेऊयात, which return the value of m, then int get n which will return the value of n. पण आपण ऑब्जेक्टनी पब्लिक मेंबर फंक्शन तर ऍक्सेस करू शकतो. ओके, सो इथे आपण काय करणार, a means what, p1 डॉट गेट m, गेट एम फंक्शनने रिटर्न केलेली व्हॅल्यू आपण सेव्ह करणार ए मध्ये. ओके, नाउ लेट्स टेक सेमीकोलन दिले. नाव बघा आपण काय करू, इथं फॉरवर्ड डिक्लेरेशनची पण एक एरर येते. सो आपण हा जो क्लास आहे ना आयटम, तो आपण नंतर टाकूयात. ठीक आहे, जस्ट चेक करून बघू. लेफ्ट हँड साइडला तर आपला आयटम क्लास आहे, सो त्याच्यामध्ये जो फर्स्ट आयटम लिहिलाय म्हणून त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर नाही टाकले आपण. मी रूल काय सांगितला तुम्हाला, क्लास टाइप जो टू क्लास टाइप करताना जो लेफ्ट हँड साइडला ऑब्जेक्ट असेल त्याच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहायचं जर युजिंग कन्स्ट्रक्टर करत असाल तर, आणि टाइप कास्टिंग ऑपरेटरनी करत असाल तर राईट हँड साइडला जे ऑपरेटर आहे त्या क्लास ऑब्जेक्ट आहे त्या क्लासमध्ये ऑपरेटर फंक्शन लिहायचं. ओके, एकदा चेक करू. ठीक आहे, सो फॉरवर्ड डिक्लेरेशन सपोर्ट नव्हतं करत जस्ट, त्याच्यामुळे आपण फक्त क्लास 2 वरती लिहिला. कंपाईल झालं. नाउ बघा, m इज इक्वल टू 10, n इज इक्वल टू 20 आणि na पण काय झाला 10 आणि 20, आणि आपण कुठेही a आणि b ची व्हॅल्यू घेतलेली ती आपण सेट केली बाय p प्रोडक्टची जी व्हॅल्यू आहे p1 मधली ती i1 मध्ये. बघा, i1 चा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, म्हणजेच i1 कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, आयटम क्लासचा. सो a आणि b साठी मेमरी अलोकेशन झालं. ओके, नाउ त्याच्यानंतर प्रोडक्ट p1 क्लासचा ऑब्जेक्ट आहे, सो p1 मध्ये m आणि n आहे, सो त्याच्यासाठी मेमरी अलोकेशन झालं. ओके, नाउ आता पुढे मी p1 नी कॉल केलं सेट mn फंक्शन. सो 10 आणि 20 कुठे असाइन होणार, p1 मधल्या. बघा, सेट mn फंक्शन कॉल झालं, p1 नी कॉल केले, सो p1 मधल्या m मध्ये जाणार 10 आणि n मध्ये जाणार 20 p1 मधल्या. ओके, नाउ पुट केलं व्हॅल्यू, p1 नी mn फंक्शन कॉल केलं, सो m आणि n ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली, दॅट इज 10 आणि 20. ओके, नाउ आता p1 कॉपी केला i1 मध्ये, सो ऑटोमॅटिकली काय कॉल होणार, कन्स्ट्रक्टर आयटमचं, हे मॅच झालं. ओके, सो जो p1 आहे तो इथे कॉपी होणार, म्हणजे p1 कॉपी होणार दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये, मीन्स व्हॉट, की p1 मधली जी m आणि n ची व्हॅल्यू ती कॉपी होणार. सो p1 ने आपण गेट m फंक्शन कॉल केलं, तो गेट एम फंक्शन काय करतं बघा, रिटर्न करतं m ची व्हॅल्यू. सो p1 नी गेट एम फंक्शन कॉल केले, सो रिटर्न करणार m ची व्हॅल्यू, दॅट इज 10, ती जाणार a मध्ये.
एम ची व्हॅल्यू गेट एन फंक्शन रिटर्न करणार ती जाणार 20 मध्ये, कोणत्या सॉरी बी मध्ये. कोणते ए आणि बी आपण कशा I1 चे, आलं का लक्षात. सो I1 नी कन्स्ट्रक्टर कॉल झालेला आहे. ओके, सो ए आणि बी I1 च्या ए आणि बी मध्ये जाणार. सो शो ए बी केलं की काय डिस्प्ले होईल, ए आणि बी ची व्हॅल्यू दॅट इज 10 आणि 20. आलं का लक्षात. तो हे झालं टाइप कास्टिंग वन क्लास टाइप टू अनदर क्लास टाइप युजिंग द कन्स्ट्रक्टर. आता बघा, प्रोडक्ट क्लास मध्ये आपण कन्स्ट्रक्टर यूज केला नाही. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट कन्स्ट्रक्टर यूजच नाही करत क्लासमध्ये, तेव्हा कंपायलर ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतो, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो. नाउ आता आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची तशी नेसेसिटी नाहीये. सपोज आता मी ह्याला कमेंट टाकलं तर एरर येणार बघा. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तर मला रिक्वायर्डच आहे. सो एरर आली बिकॉज आयटम आणि ते बघा काय एम्प्टी पॅरामीटर म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फाउंड नाही होते. म्हणजेच काय की जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतं तेव्हा ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. ओके, जेव्हा तुम्ही क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर कोणताच लिहित नाही तेव्हा कंपायलर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो. पण मी प्रोडक्ट मध्ये नाही लिहिलेलं, सो ह्या लाईनला एरर नाही आली. पण इथे का आली, बिकॉज आयटम क्लासमध्ये एक मी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर टाकलेलं आहे. सो मला डिफॉल्ट पण टाकावंच लागेल बिकॉज कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली त्याला कॉल देतो, सो त्याला तो मिळाला पाहिजे. ओके, जर तुमच्या आयटम क्लासमध्ये कोणताच कन्स्ट्रक्टर नसतं तर ही एरर आली नसती. सो कंपायलर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार. बट तुम्ही एखादं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इन्क्लूड केलं तर तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इन्क्लूड करणं मस्ट आहे. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं वन क्लास टाइप टू अनदर क्लास टाइप युजिंग द कन्स्ट्रक्टर. बघा नेक्स्ट आहे क्लास टू क्लास टाइप युजिंग द ऑपरेटर, कास्टिंग ऑपरेटर. ओके, तर आपल्याला आता जो राईट हँड साइडला जो क्लास असतो त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कुठे करायचं असतं, लेफ्ट हँड साइडला. ओके, लेफ्ट हँड साइडच्या क्लासमध्ये. ओके, सो जर आपण क्लास टू क्लासमध्ये जर आपण युजिंग कन्स्ट्रक्टर केलं तर लेफ्ट हँड साइड मध्ये आपण लेफ्ट हँड साइडच्या ऑब्जेक्टच्या क्लासमध्ये आपण कन्स्ट्रक्टर लिहितो आणि त्या कन्स्ट्रक्टरला आपण काय पास करतो, राईट हँड साइडला जे ऑब्जेक्ट आहे त्याचं. जसं आपण आयटमला प्रोडक्ट पास केलं, आयटम कन्स्ट्रक्टरला काय पास केलं आपण, प्रोडक्ट. ओके, सो हे झालं आपलं कन्व्हर्जन. नाऊ आता आपल्याला क्लास टाइप टू क्लास टाइपच करायचे पण युजिंग कास्टिंग ऑपरेटर. तर तुम्हाला काय सांगितलं होतं की युजिंग कास्टिंग ऑपरेटर जर तुम्हाला क्लास टू क्लास टाइप करायचं असेल तर राईट हँड साइडला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ऑपरेटर फंक्शन लिहायचं. ओके, सो आता मी काय करतेय की ए क्लास एक घेतलाय आणि एक बी क्लास घेतलाय. ओके, सो मला काय करायचंय, बी क्लासचा ऑब्जेक्ट कन्वर्जन ए क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये करायचं. सो राईट हँड साइडला कोणता ऑब्जेक्ट आहे, B1, कोणत्या क्लासचं, बी क्लासचं. सो ऑपरेटर कुठे येणार आहे, बी क्लासच्या बी क्लास मध्ये येणार आहे. ओके, कास्टिंग ऑपरेटर. आणि कोणत्या टाइप मध्ये करायचंय, A1 मध्ये कन्वर्जन करायचं की नाही, A1 मध्ये. आणि A1 चा टाइप काय असतो, ए. जसं आपण इथे इंट का केलं, बिकॉज मी A1 चं कन्वर्जन कशामध्ये करते, एक्स मध्ये. ऑब्जेक्टचं कन्वर्जन क्लास टाइपचं बेसिक मध्ये. सो एक्सचा काय टाइप आहे, इंट. सो मी इथे काय लिहिला, इंट. सेम तसंच इथे आता मला B1 चं कन्वर्जन A1 मध्ये करायचं युजिंग कास्टिंग ऑपरेटर. सो मी क्लास B मध्ये ऑपरेटर फंक्शन टाकणार आणि रिटर्न त्याचा टाइप कोणत्या टाइप मध्ये करायचं, A1 मध्ये. आणि A1 चा टाइप काय, ए. सो मी इथे लिहिला ए आणि रिटर्न करणार A ऑफ M. M काय आहे बघा, हे व्हेरिएबल आहे बी क्लास मधलं. ओके, सो त्या क्लास मधल्या M ची व्हॅल्यू मला कुठे कॉपी करायची, ए क्लास मधल्या ए मध्ये. आलं का लक्षात. ठीक आहे, सो इथे काय बघा, A ऑफ M म्हणजेच हा काय कन्स्ट्रक्टरच आहे ना. सो मला क्लास ए मध्ये कन्स्ट्रक्टर पण लिहावा लागेल. पण हा कन्स्ट्रक्टर म्हणजे हा नाही, बिकॉज हा म्हणजे काय, हा टाइप कास्टिंगचा टाइप कन्वर्जनचा कन्स्ट्रक्टर आहे. बिकॉज इथे आपण क्लास नेम पास केलेले, इथे P1 ऑब्जेक्ट पास केले प्रोडक्ट क्लासचे. इथे आपला एक जनरल कन्स्ट्रक्टर आहे बघा, हा जनरल कन्स्ट्रक्टर आहे. ओके, बिकॉज आपण इथे काय करणार, रिटर्न ए आणि त्याला काय पास करणार आहे, एम. म्हणजे बी मधल्या एम ची व्हॅल्यू आपण ए मधल्या ए मध्ये टाकणार, ए क्लास मधल्या ए मध्ये टाकणार. सो इथे कन्स्ट्रक्टर ए कॉल होते आणि त्याला एक पॅरामीटर इंटिजर. सो मी इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर केलंय आणि आपल्याला एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर करावं लागेल. तर कसं होतं बघा, पहिले कंट्रोल मेन कडे आला, A1 चा ऑब्जेक्ट, B1 चा ऑब्जेक्ट क्रिएट झालं. ओके, B1 डॉट सेटएम. सेटएम फंक्शन आपण कॉल केले B1 नी. तो जो 10 जी व्हॅल्यू आहे ती जाणार B1 क्लास मधल्या M मध्ये. ओके,
त्याच्यानंतर आपण ती व्हॅल्यू पुट केली. नाऊ B1 नी कॉल होणार ऑपरेटर फंक्शन. ओके, आणि काय केलं, रिटर्न A ऑफ M. सो इथून कुठे कॉल गेला, कन्स्ट्रक्टर कडे गेला. सो हा जो M आहे कोणता, B1 ने ऑपरेटर फंक्शन कॉल होते. सो हा जो M आहे तो कोणाचा आहे, B1 मधला M, दॅट इज 10. आणि इथे आल्यानंतर हा इथून कंट्रोल कुठे जातोय, A च्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कडे. आणि त्या M ची व्हॅल्यू 10 ती कॉपी होती Y मध्ये, Y ची व्हॅल्यू A मध्ये कॉपी होतीये. ओके, आणि ती सेव्ह होती A1 च्या A मध्ये. आणि मग A1 डॉट पुट केल्यावरती काय डिस्प्ले होणार, A ची व्हॅल्यू दॅट इज 10. म्हणजे आपण व्हॅल्यू फक्त सेटम फंक्शननी M ची घेतली, तीच व्हॅल्यू आपण A क्लासच्या A व्हेरिएबल मध्ये कॉपी केली युजिंग द टाइप टू टाइप कन्व्हर्जन, युजिंग द ऑपरेटर और द कास्टिंग ऑपरेटर. ठीक आहे, तर हे इथे आपलं टाइप कास्टिंग और टाइप कन्व्हर्जन झालेलं आहे. ऑल टाइप्स